यातले मंत्रिमंडळात समावेश न झालेले नाराज आमदार ते नाराज आहेत हे सांगत नाहीयेत, पण त्यांच्या देहबोलीवरून ते कळतंय. हे आमदार आहेत चंद्रपूरच्या बल्लारपूरचे सुधीर मुनगंटीवार. महायुती सरकारमध्ये तीन महत्वाची खाती सांभाळणाऱ्या आणि त्या आधीच्या फडणवीस सरकारमध्ये अर्थखातं सांभाळणाऱ्या मुनगंटीवारांना यावेळी मात्र मंत्रिमंडळातून वगळण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्या नाराजीची मोठी चर्चा आहे. पण मुनगंटीवार म्हणतायत मंत्र्यांच्या यादीत त्यांचं नाव होतं, मग ते गेलं कुठे, गायब कुठे झालं? यामागचं नेमकं कारण काय? आता या निर्णयानंतर काय करणार मुनगंटीवार? त्यांच्या राजकारणाची पुढची दिशा नेमकी कशी असणार? पाहूयात या संदर्भातला राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट. मी नाराज कधीच राहत नाही. मग एक गोष्ट चांगली जाणीव आहे की काल जे आपल्यापाशी होतं ते उद्या जाणार आहे, उद्या आपल्यापाशी जे नाही ते परवा येणार आहे. तुम्ही बॉडी लँग्वेज बघू नका हो, आपण त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट नाही हो. तुमच्या बोलण्यावरून नाराजी होईल. मी एवढं हसत बोलतोय, तुम्ही नाराज आहे म्हणून सांगताय. मला आज काही माहीत नाही. मी मंत्री नाही, आमदार आहे. मंत्रिमंडळात समावेश न झालेल्या सुधीर मुनगंटीवारांच्या या प्रतिक्रियाच नेमकं काय झालंय ते समजण्यासाठी पुरेशा आहे. त्यांचा चेहरा काही वेगळं सांगतोय आणि शब्द काही वेगळे सांगतायत. बोलण्याची लँग्वेज वेगळी आहे आणि बॉडी लँग्वेज वेगळी आहे. पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही. शब्दातून पक्षनिष्ठा झळकत असली तरी चेहऱ्यावरची उदासी बोलकी आहे. मी नाराज नाही असं जरी मुनगंटीवार म्हणत असले तरी मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्या दिवशी मंत्र्यांच्या यादीत आपलं नाव होतं असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे. बावनकुळे साहेबांनी देवेंद्रजी दोघांनीही सांगितलं की तुमचं केव्हा म्हणजे कुठल्या दिवशी? नाही, मला तर 14 तारखेला शपथविधी होता. 13 रात्री माझी बावनकुळे साहेबांची भेट झाली. तेव्हा बावनकुळे साहेब म्हणे की तुमचं नाव आहे. फक्त एक शंका त्यांनी उपस्थित केली होती की ते म्हणाले की एखाद्या वेळी वरिष्ठांचं राहिलं तर 4-5 जण कमी होतील. एवढंच सांगितलं. बावनकुळे म्हणाले होते 4-5 नाव कमी होऊ शकतात जर असा मुद्दा उपस्थित झाला तर, पण तसा मुद्दा उपस्थितच झाला नाही. मंत्रिमंडळ विस्तारावेळी 39 मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात मुनगंटीवारांचं नावच नव्हतं. त्यानंतर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आज गडकरींशी झालेल्या भेटीनंतर त्यांच्या देहबोलीवरून तसं दिसतही होतं. मात्र माध्यमांसमोर आपण नाराज नाही असं मुनगंटीवार ठामपणे सांगतायत. तुम्ही बॉडी लँग्वेज बघू नका हो, आपण त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट नाही हो. तुमच्या बोलण्यावरून नाराजी होईल. मी एवढं हसत बोलतोय, तुम्ही नाराज आहे म्हणून सांगताय. मला आज काही माहीत नाही. मी मंत्री नाही, आमदार आहे आणि ज्या मतदारांनी मला निवडून दिलं त्यांच्यासाठी माझी लढाई जारी असेल. मुनगंटीवारांना मंत्रिपद न मिळाल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुनगंटीवारांनी आपले विश्वासू ब्रिजभूषण पाझारेंसाठी चंद्रपूरमधून उमेदवारीसाठी केलेले प्रयत्न. मात्र त्यामुळे पक्ष असा निर्णय घेणार नाही अशी भावना मुनगंटीवारांनी बोलून दाखवली. पार्टी अशा पद्धतीने राग काढते का कधी? मला सांगा, अरे ज्यांच्या कुटुंबातला मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो, आपण त्यांना मंत्री करू शकतो आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील. पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही. आता मुनगंटीवारांना मंत्रिपद का दिलं नाही यावर थेट मुख्यमंत्र्यांनीच काय प्रतिक्रिया दिली आहे तुम्हीच ऐका. माझी सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे. सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे. अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही. सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे माजी अध्यक्ष आहेत, पक्षाचे प्रमुख नेते आहेत. सुधीर भाऊंनी संपूर्ण आयुष्य पक्षाकरता दिलं आहे आणि सुधीर भाऊंनी त्या ठिकाणी खूप संघटनेमध्ये काम केलं आहे. पण सध्या त्या ठिकाणी अजून काही मोठी जबाबदारी किंवा त्यांच्यावर काही जबाबदारी येत असेल, शेवटी केंद्रीय नेतृत्वाने जो काही पक्ष म्हणून निर्णय केला असेल तो उत्तम कार्यकर्ताच केला असतो.
शेवटी पक्ष हा प्रत्येक व्यक्तीचा योग्य निर्णय करतो. आता इथे एक ट्विस्ट आहे. फडणवीस म्हणतायत मुनगंटीवारांशी बोलणं झालंय, पण मुनगंटीवारांनी मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले की पक्षाने कदाचित तुमच्यासाठी वेगळा विचार करून ठेवला असेल, म्हणजे पक्ष संघटनेसंदर्भात दुसरी जबाबदारी दिली जाईल. माझं मुनगंटीवार यांच्याशी प्रदीर्घ बोलणं झालंय असंही ते बोलले. नाही, प्रदीर्घ आज तर काही बोलणं झालं नाही. काल सकाळी फक्त ते मग सकाळी म्हणाले होते एवढंच, पण प्रदीर्घ बोलणं वगैरे काही झालं नाही. दरम्यान मुनगंटीवारांना मंत्रिमंडळातून वगळलं यावर विरोधकांनीही एक वेगळा तर्क लढवला. काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी यासाठी चंद्रपूर भाजपमधील फुटीचं कारण पुढे केलं. तर त्या अंतर्गत राजकारणामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे 2 गट आहेत. उभी रेष पडलेली आहे 2 गटामध्ये, 2 भाग पडलेले आहेत. त्याचा परिणाम कदाचित झाला काय हे बघावं लागेल. मुख्यमंत्र्यांना आता सिनियर लोकांपेक्षा नवीन लोक काय घ्यायचे होते का हे पण प्रश्न आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत, तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला तरी वाटतं की चंद्रपूर जिल्ह्यातून मंत्री होणे आवश्यक होतं. मुनगंटीवार नाराज आहेत की नाहीत याचं उत्तर ते स्वतः सध्या नाही असं देत आहे. पण फडणवीसांचं विधान, अखेरच्या क्षणी मंत्रिमंडळातून नाव वगळलं जाणं, या सगळ्या घडामोडी पाहता आता मुनगंटीवारांची पुढची राजकीय दिशा काय हे दिल्लीश्वरांच्याच हातात असेल हे मात्र नक्की. रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.